कायलाना जोधपूर येथे असलेले माचिया बायोलॉजिकल पार्क आज 3 दिवसांनी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे। दखल घेण्याजोगी बाब म्हणजे अवघ्या 3-4 दिवसांपूर्वी सीसी कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन होऊन उद्यानात अनेक हरणे व चिंकरांचा बळी गेल्याने हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते। त्यामुळे माचिया बायोलॉजिकल पार्क जोधपूर यांनी पर्यटकांना ही मार्गदर्शनी तत्त्वे दिली आहेत, ज्यामध्ये माचिया पार्क मध्ये बाहेरून एक पॅन्थर मुक्तपणे फिरत आहे। मुलांना उद्यानात एकटे सोडू नका, त्यांना सोबत ठेवा। उद्यानात ग्रुपमध्ये जा, एकटे जाऊ नका। उद्यानात आवाज करू नका। पर्यटन मार्गाशिवाय उद्यानात इतरत्र जाऊ नका। उद्यानात कुठेही पॅन्थर दिसल्यास चेंगराचेंगरी करू नका आणि ताबडतोब उद्यानात उपस्थित कर्मचाऱ्यांना कळवा। उद्यानात फिरताना सावधगिरी बाळगा, या मूल्यांचा समावेश यात करण्यात आला आहे। जिल्हा पंचायत दिंडोरी अंतर्गत येणारा ग्रामपंचायत मुडिया खुर्द मध्ये सरपंच पाटील हे उघडपणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे। साळीवाड्यात उपइंजिनचा लेआउट न टाकता कल्वर्टचे बांधकाम सुरू करण्यात आले असून स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की कडाक्याच्या उन्हात साळीवाड्यातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत। 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करून सरपंच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करत असून पंचपरमेश्वर यांच्या पैशातून कल्वर्टचे काम सुरू आहे, तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पंचपरमेश्वराचे पैसे वापरून पाण्याची व्यवस्था करावी। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी कल्वर्ट बांधण्याचे काम सरपंच करीत आहेत तेथे त्यांची गरज नाही। बांधकामाच्या काही पावले पुढे एक कल्वर्ट बांधण्यात आला आहे, मात्र सरपंच मनमानी करत आहेत। मध्यरात्री जेसीबी मशीनच्या सहाय्याने कल्वर्टचा पाया खोदण्यात आला आणि लेआउट न टाकता कल्वर्ट बांधण्याचे काम सुरू करण्यात आले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच पंचसभेत जाऊन सरपंच असल्याचे बढाई मारतात, तर सरपंच त्यांची पत्नी जिराबाई असूनही ते स्वतःला सरपंच म्हणून मनमानी कारभार करत आहेत। तर लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ हे सगळं थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। आपके यहाँ ये अमृत सरोवर बनाया गया है जी, कैसा बना है और आप लोग उपयोग कर रहे हैं नहीं कर रहे हैं? उपयोग तो पानी से नहीं सर, तो यहाँ क्या उपयोग हो? गाय बच्चों की भी परेशानी है, पानी के लिए हमारे लिए नहाने धोने के लिए भी परेशानी है। अब ये चारों तरफ से लीक हो जाता है, तो पानी से नहीं है उसमें। तो पहले पानी कितना था इसमें? इसमें पानी पहले तो बहुत था सर, भराव तो बहुत ज़्यादा था, लेकिन लीकेज में पूरा लीकेज हो जाता है, एक भी पानी रुकता नहीं, चारों तरफ से लीकेज। इसके शिकायत आप लोग कहीं मतलब आपने शिकायत नहीं की है कि हमारा पानी जो है यहाँ रिसाव होता है, जो हमें गर्मी में आज ये दिन देखने को मिल रहा है? उस समय तो शिकायत नहीं की है साहब, और अभी करेंगे। अब क्या है कि अब तो अभी पूरा सूखा है, तो करना पड़ेगा, कुछ तो व्यवस्था करना पड़ेगा। लगभग 1 करोड़ का बांध है। इंजीनियर आता था कभी? आता था, वो तो रह के काम करवाता था, मेड भी रहते थे। फिर कैसे काम गलत हो गया? के हिसाब से काम भी नहीं हुआ ना यहाँ पे। मेडकों के हिसाब से काम अगर होता तो हो जाता, अपने हिसाब से काम करवा रहा था वो। ठीक। गुना पोलीस अधीक्षक श्री संजीव कुमार सिन्हा यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर मोहन यादव यांनी राज्य गुन्हेगारी मुक्त करण्याचा संकल्प साकार केला असून गुना येथील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। जिल्ह्यातून गुन्हेगारी, जुगारी, सट्टेबाज, बेकायदेशीर स्मॅक व्यापारी गुन्हा सोडून गेले आहेत। जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। कॅन्ट परिसरातील गुन्ह्यांवर कारवाई केल्याबद्दल पोलीस स्टेशन प्रभारी राजौरिया यांचा गौरव करण्यात आला आहे। पटकॅन्ट परिसराचा पदभार स्वीकारताच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप राजौरिया यांनी गुन्हेगारांवर अशी कडक कारवाई केली आहे की ते एकतर तुरुंगात आहेत किंवा भूमिगत आहेत। खरे तर श्री राजौरिया यांनी देशभक्ती आणि जनसेवेचा आपला संकल्प सिद्ध केला आहे। राजौरिया सारख्या कर्तव्यदक्ष, निडर आणि सेवाभावी पोलीस ठाणे प्रभारीच्या नेतृत्वात कॅन्ट परिसरातील नागरिक नक्कीच भाग्यवान आहेत। क्षत्रिय राजपूत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ सिंग सिकरवार यांनी शुक्रवारी कॅन्ट पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप राजौरिया यांचा सत्कार करताना ही माहिती दिली।
किंबहुना क्षत्रिय राजपूत महासभेच्या युवा शाखेने कॅन्ट परिसरातील गुन्हेगारी अनैतिक कारवायांना आळा घालणाऱ्या दिलीप राजौरिया यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांचा गौरव केला आहे। यावेळी श्री सिकरवार म्हणाले की जेव्हापासून राजौरिया यांनी कॅन्ट पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली आहेत तेव्हापासून या परिसरात जुगारी, सट्टेबाज, फरार व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळ्यांची दहशत पसरली आहे। या परिसरात जुगार, सट्टा यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांना आळा बसला आहे। याशिवाय गंभीर स्वरूपाचे गुन्हे जवळपास संपले आहेत। कॅन्ट टीआय श्री राजौरिया यांनी पोलिसांचे कार्य प्रभावी तसेच सामाजिक कार्यात योगदान दिले आहे। राजौरिया यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत राष्ट्रीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने त्यांचे प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ सिंग सिकरवार यांच्या नेतृत्वाखाली येऊन त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे। यावेळी दिलीप राजौरिया यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। यावेळी भाजप नेते मनीष कृष्णनी, क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी राजेंद्र सिंग सिकरवार, रामसिंग राठौर, ललित सिसोदिया, सुनील तोमर, प्रशांत सिंग पवैया, रविंद्र सिंग, हर्षवर्धन, रणजित सिंग, मुनेश आदी उपस्थित होते। मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्याच्या बीना सिव्हिल रुग्णालयात पोटदुखीच्या उपचारासाठी पोहोचलेल्या पालिका अध्यक्षांना डॉक्टरच मिळाला नाही। त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि डॉक्टरांना ताबडतोब बोलवायला सांगितल्यावर तिथे उपस्थित डॉक्टर म्हणाले की तुम्ही अध्यक्षासारख्या दिसत नाही। नगराध्यक्ष लता सकवार यांनी डॉक्टरवर असभ्य वर्तनाचा आरोप केला आहे। जेव्हा लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी बीएमओशी संपर्क साधला, परंतु मुख्यालयात ते उपस्थित नव्हते। यानंतर नगरसेवकांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटवर धरणं आंदोलन केले। प्रकरण वाढत असल्याचे पाहून डॉक्टरांनी महापौरांवर उपचार करण्यास सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार पालिका अध्यक्षा लता सकवार यांना पोटदुखी उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते। येथे डॉक्टर अभिषेक यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले। महापौरांना पोटदुखीचा त्रास आणि बीपी वाढला होता। त्या वेदनेने ओरडत होत्या, हॉस्पिटलमध्ये रडत देखील होत्या। नागरी रुग्णालयात उपचार करूनही आराम मिळत नसताना त्यामुळे त्यांनी गुरुवारी खासगी रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी बीएमओशी संपर्क साधला, मात्र ते मुख्यालयात नव्हते। नगराध्यक्षांसोबत झालेल्या असभ्यतेची माहिती नगरसेवकांना समजताच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले। येथे त्यांनी निषेधार्थ रुग्णालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले। जितेंद्र बोहरे, बीडी रजक, विकास राजपूत, प्रल्हाद यादव, नवीन साहू, गौरी राय, विजय लाखेरा यांचा समावेश आहे। डॉक्टर अभिषेक सांगतात की गुरुवारी रात्री एक महिला पोटदुखीची तक्रार घेऊन आली होती। प्रिस्क्रिप्शन मिळाल्यावर मी तिला इंजेक्शन घेऊन औषध घेण्यास सांगितले, पण तिला दिलेली बाटली घेण्यावर ती ठाम होती। त्यांचा बीपी जास्त होता, त्यामुळे त्यांना बाटली देणे कठीण होते। यानंतर ती म्हणू लागली की मी महापौर आहे, डॉक्टरांना बोलवा। ती मला डॉक्टर म्हणून स्वीकारायला तयार नव्हती। मी त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही। ती मला ओळखपत्र मागत होती। त्यांना इंजेक्शनही मिळाले नाही। वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर नगरसेवकांना त्यांनी बोलवून घेतले। त्यामुळे एकच गोंधळ झाला। मी या संपूर्ण प्रकरणाची बीएमओला माहिती देईन। बैतूलच्या शहापूर येथे मोठी बातमी समोर येत आहे। काल रात्री जमुढाणा येथे एका लग्न समारंभात डीजे गाणे वाजवण्यावरून डीजे ऑपरेटर आणि लग्नाच्या मिरवणुकीत वाद झाला। दरम्यान डीजे वाहन उलटून उतारावरून खाली कोसळले। त्यामुळे वाहनात काही लोक चिरडले गेले, ज्यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला। जखमींना शहापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तेथून जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी डीजे गाडी पेटवून लावली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, प्राची सक्सेना, शहापूर, बैतूल। के द्वारा वाहन में आग लगा दी गई है। सर, क्या है मामला और क्या कितने लोग मरते हैं उसमें? कल रात्रि को वक्त बीजारी थाना क्षेत्र के अंतर्गत बुलढाना से एक बारात जामुढाना आई थी, जिसमें डीजे पे डांस चल रहा था। गाने बंद होने के बाद कुछ विवाद हुआ, जिसमें ड्राइवर ने लापरवाही पूर्वक अपनी गाड़ी को रिवर्स किया, जिसमें 3 लोग घायल हुए थे। 3 महिलाएं घायल हुई थी, रामरती, रेशमा और शांताबाई, जिनके उपचार के दौरान रेशमा और रामरती की मृत्यु हुई थी। उसका पीएम बराबर प्रकरण पंजीबद्ध कर विवेचना में लिया गया है एवं एक घायल है। सर, इसमें ग्रामीण द्वारा डीजे में भी आग लगा दी गई है, ऐसा भी प्रतीत है।
जो डीजे वाहन है उसमें आग लगा दी गई थी, जिसको बुझा दी गई है। अभी चालक कौन सा इस संबंध में जानकारी नहीं आ पाई है। वाहन जो डीजे वाहन है वो अपने शैलम वर्मा निवासी पलासवानी का वहाँ पर बताया जा रहा है, इसकी जांच की जा रही है। सर FIR वगैरह हो गई हैं अभी? हाँ, FIR हो गई है। प्राथमिक 224 धारा 279 337 और 304 के बेविसा में दिया गया है।